नमस्कार मित्रांनो, मी रोशन भाऊने स्वागत करतो आपल्या विदर्भ मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर. आज एका महत्त्वाच्या माहितीसह व्हिडिओ घेऊन आलेला आहे. ती म्हणजे तुमच्या गावातील किंवा जे काही वस्तीतील ग्रामपंचायतच्या हद्दीतील जे काही रस्ते असेल ते जर खराब झाले असेल, खड्डे पडले असेल, त्याची तक्रार तुम्हाला कुठे करायची आहे. तर जर तुम्हाला ते रस्ते चांगले करायचे असेल तर तुम्ही या पद्धतीने तक्रार केल्यास तुमच्या गावातील रस्ते सुधारू शकते आणि त्याची नेमकी काय प्रोसेस आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत. तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो, तेव्हाच तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती समजणार आहे. तसेच मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण माहितीचे अपडेट तुम्हाला व्हिडिओवरती मिळत राहतील. चला तर मित्रांनो, बघूया कशा प्रकारे तुम्ही ग्रामपंचायतच्या रस्त्याची तक्रार करायची आहे. तर जे काही ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रस्त्याची तक्रार वेगवेगळ्या पातळीवर करता येते. म्हणजेच रस्ता कोणत्या योजनेतून झाला आहे त्यावरून जबाबदार संस्था ठरत असते. म्हणजे तो जो रस्ता आहे तो कोणत्या योजनेतून तयार झाला आहे त्यानुसार तुम्ही त्या रस्त्याची तक्रार करू शकता. म्हणजेच सर्वप्रथम तुम्ही थेट ग्रामपंचायतीकडे तक्रार करा. म्हणजे त्यामध्ये ग्रामसेवक किंवा सरपंच यांच्याकडे लेखी तक्रार द्यावी. त्यानंतर ग्रामपंचायत सभेत म्हणजे ग्रामसभेत तक्रार नोंदवून ठराव घेता येतो. तुम्ही त्यांना त्यांच्याकडे लेखी तक्रार दिली, त्यानंतर ग्रामपंचायतीने ठराव घेतले जाते आणि तुमचे ठराव नोंदवून ते तक्रार घेतल्या जाते. म्हणजे सर्वांच्या संमतीने ते तक्रार घेतल्या जाते. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे तो म्हणजे पंचायत समिती, म्हणजेच ब्लॉक लेवल, तालुका लेवल. त्यासाठी तुम्हाला तालुक्यातील गट विकास अधिकारी म्हणजेच BDO यांच्याकडे तक्रार करता येते. तुम्ही तुमच्या गावातील जे काही रस्ते खराब झाले असेल किंवा खड्डा पडला असेल त्याची तक्रार ग्रामपंचायत लेवलच्या वरची संस्था म्हणजे जे काही पंचायत समिती त्यांच्याकडे करू शकता. त्यानंतर रस्त्याची कामे ग्रामविकास विभाग यांच्या नियंत्रणाखाली असतात. म्हणजे जे काही ग्रामविकास विभाग असतो यांच्या नियंत्रणाखाली रस्त्याची कामे असल्यामुळे तुम्ही त्यांना सुद्धा एक लेखी तक्रार द्यावी लागेल. तेव्हाच तुमची तक्रारीचे निवारण हे जलद गतीने होऊ शकेल. तसेच तुमच्याकडे तिसरा पर्याय तो म्हणजे जिल्हा परिषद. समजा तुमचं ग्रामपंचायत, पंचायत समिती यांच्याकडे तक्रार करून सुद्धा तुमचे रस्ते दुरुस्त झाले नसेल किंवा तुमच्या तक्रारीचं निवारण झालं नसेल तर तुम्ही जिल्हा परिषद म्हणजे ZP यांच्याकडे तक्रार करू शकता. त्यामध्ये जिल्हा परिषद अभियंता म्हणजे जो काही इंजिनियर असतो किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO यांच्याकडे तुम्ही तक्रार देता येईल. त्यानंतर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना किंवा जिल्हा परिषद निधीमध्ये रस्ते असल्यास ZP जबाबदार असते. आपल्या गावातून गावाला जोडण्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही योजना सुरू आहे. या योजनेअंतर्गत जर तो रस्ता बनलेला असेल तर त्यासाठी जिल्हा परिषदच जबाबदार असते आणि त्याची तक्रार तुम्ही जिल्हा परिषदेलाच करावी लागते. त्यामुळे जर अगोदर बघायचा आहे की तो रस्ता कोणत्या योजनेतून तयार झालेला आहे, त्या माध्यमातून जर तो रस्ता तयार झालेला असेल तर त्या योजनेस ते जबाबदार असते. आणि जर त्याच्यात निकृष्ट दर्जाचं काम झालं असेल तर तुम्ही त्याची तक्रार लेखी स्वरूपात सर्व गावाच्या सहमतीने ते देऊ शकता. तसेच त्यानंतर तुमचा चौथा पर्याय तो म्हणजे ऑनलाईन तक्रार. तुम्ही समजा तुमचं जे काही लेखी तक्रार देऊन तक्रारीचं निवारण होत नसेल तर तुम्ही ऑनलाईन तक्रार करू शकता. तुम्हाला जे काही गव्हर्नमेंट पोर्टल आहे त्यावरती जाऊन किंवा आपल्या सगळ्या पोर्टलवर जाऊन रस्त्याबाबत ऑनलाईन तक्रारचा ऑप्शन असतो. तिथे तुम्ही गेल्यानंतर त्यावरती सुद्धा तुम्हाला तक्रार करता येते. किंवा तुमच्याकडे दुसरा पर्याय तो म्हणजे CM हेल्पलाईन, जो काही 181 हा CM हेल्पलाईन नंबर आहे. यावरती फोन करूनही तुम्ही डायरेक्टली तक्रार आपली देऊ शकता. त्यानंतर पाचवा तुमच्याकडे ऑप्शन आहे तो म्हणजे लोकप्रतिनिधीकडे तक्रार. आपल्या संबंधित आमदार, खासदार किंवा जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडे लेखी तक्रार दिला ते पुढे प्रश्न नेतात. म्हणजेच तुमचे जे काही आमदार येत असेल, खासदार येत असेल यांना सुद्धा तुम्हाला लेखी तक्रार करायची आहे. तुम्ही यांच्याकडून ते लेखी तक्रार गेल्यानंतर ते प्रश्न तुमचे विधानसभा किंवा जे काही जिल्हा परिषद आहे यांच्या अधिवेशनामध्ये मांडतात आणि त्याबद्दल गंभीर स्वरूपात त्याच्यावर म्हणजे तो मुद्दा गंभीर होऊन जातो आणि त्यानंतर त्या रस्त्याकडे प्रश्नाकडे गांभीर्य घेणे हे सरकारला जबाबदार असते. म्हणजे सरकारची ते जबाबदारी बनून जाते की नाही बाबा आता तरी रस्ता हा दुरुस्त करायला पाहिजे. यासाठी तुम्ही तुमचे जे लोकप्रतिनिधी आहे त्यांच्यापर्यंत हा प्रश्न जाऊ द्यायचा की हा रस्ता निकृष्ट दर्जाचा झालेला आहे किंवा हा रस्ता खराब झालेला आहे. त्यानंतर तुमच्या तक्रारीचं ते निवारण करतील आणि तुमचे प्रश्न ते विधानसभा किंवा विधान भवनामध्ये मांडतील आणि जिल्हा परिषद जे असेल त्यांच्याकडे सुद्धा अशा प्रकारची लेखी तक्रार तुम्हाला द्यायची आहे. त्यानंतर रस्ता कोणत्या प्रकारचा आहे त्यानुसार जबाबदार जे काही संस्था असतात त्या ठरल्या जातात. त्यामध्ये सर्वात प्रथम गावातील छोट्या गल्ली किंवा त्या अंतर्गत जे रस्ते असतात ते ग्रामपंचायत यांच्या अंतर्गत येतात. म्हणजे त्या रस्त्याची जबाबदारी ही ग्रामपंचायतची असते. त्यानंतर दुसरा आहे तो म्हणजे गावजोड रस्ते. म्हणजेच एका गावाते दुसऱ्या गावाला जे जोडणारे रस्ते असतात, आपल्या आजूबाजूला जे काही 2-3 किलोमीटरच्या अंतर गावे असतात त्यांना गावजोड रस्ते म्हणतात.
त्यांची जबाबदारी, त्या रस्त्यांची जबाबदारी पंचायत समिती म्हणजेच BDO ऑफिसर किंवा जिल्हा परिषद अभियंता म्हणजेच जिल्हा परिषद इंजिनियर यांची असते. त्यानंतर तिसरा आहे तो म्हणजे मुख्य जिल्हा रस्ते किंवा राज्य महामार्ग. जे काही मुख्य जिल्हा रस्ते असतात, समजा तुमच्या गावातून स्टेट हायवे जात असेल, राज्य महामार्ग जात असेल किंवा जिल्हा महामार्ग जात असेल, तर ते महामार्ग PWD म्हणजे जे काही सार्वजनिक बांधकाम विभाग आहे यांच्या अंतर्गत येतात. म्हणजे त्याची जबाबदारी त्या रस्त्यांची डागडुजी किंवा दुरुस्ती करणे ही जबाबदारी PWD या जे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे यांच्याकडे असते. त्यानंतर चौथा प्रकार आहे तो म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत जे काही रस्ते झालेले असेल त्याची जबाबदारी या जिल्हा परिषद व संबंधित अभियंता यांच्याकडे असते. ते या प्रकारामध्ये येतात. आता प्रकारानुसार आपण जे काही बघितले रस्ते कोणत्या विभागामार्फत येतात त्याकडे तुम्हाला तक्रार करायची आहे. तो रस्ता कोणत्या विभागाअंतर्गत येतो त्यानुसार. त्यानंतर आता बघूया तक्रारीची प्रक्रिया. तक्रार कशी करायची, त्याची प्रक्रिया काय आहे, तर सर्वात प्रथम तुम्हाला एक लेखी अर्ज करावा लागेल. समजा तुमचा रस्ता ग्रामपंचायत अंतर्गत येत असेल तर तुम्ही सरपंच किंवा ग्रामसेवक यांच्याकडे तक्रार करा. त्यानंतर पंचायत समिती लेवल म्हणजे ब्लॉक लेवलला तुम्ही BDO यांच्याकडे तक्रार करू शकता. तसेच त्यानंतर सुद्धा तुमचं समाधान झालं नाही तर तुम्ही ZP म्हणजे जिल्हा परिषद अंतर्गत जे काही अभियंता असेल, इंजिनियर असेल यांच्याकडे तक्रार द्यायची आहे तुम्हाला. त्यानंतर दुसरं त्याच्यामध्ये आहे पावती घ्या. म्हणजे तुम्ही जे काही तक्रार करता त्याची रिसिव्ह कॉपी तुम्हाला घेणे गरजेचे आहे. म्हणजेच त्या आधारावर तुम्ही जे काही तक्रारीची पावती असेल इन्व्हर्ट नंबर घ्यावा, जेणेकरून पुढे त्याचा आपल्याला मागोवा घेता येईल की आमच्या तक्रारीची निवारण झाले किंवा नाही. त्यानंतर तिसरा आहे फोटो व पुरावे. तुम्हाला जे काही रस्ते खराब झालेले असेल, जे काही रस्त्यावरती खड्डे पडलेले असेल किंवा पावसाळ्यात तुम्हाला ज्या अडचणी येत असेल त्याचे फोटो तुम्ही अर्जासोबत जोडल्यात त्याचा वेगळा इफेक्ट पडेल. म्हणजे तुमची समस्या ही गांभीर्याने समजली जाईल किंवा त्यांच्या लक्षात येऊ शकेल की नाही रे बाबा खरंच यांचे रस्ते खराब झालेले आहे, यांची तक्रार ही खरी आहे. त्यासाठी तुम्हाला ते फोटो आणि पुरावे यासोबत जोडणे, अर्जासोबत जोडणे गरजेचे आहे. त्या तुमच्या अर्जाला अधिक व्हॅल्यू, अधिक महत्त्व या माध्यमातून मिळेल. त्यानंतर चौथा आहे ग्रामसभा वापर. ग्रामसभेमध्ये जे काही मुद्दा मांडला तर तो ठरावात नोंदवला जाऊन वर पाठवावा लागतो. तुम्ही ग्रामसभेमध्ये जर हा मुद्दा मांडला की आपल्या गावचे रस्ते हा रस्ता खराब झालेला आहे तर त्यांना तो ग्रामसभेत नोंदवावा लागतो की लोकांकडून ही मागणी आलेली आहे की हा रस्ता खराब झालेला आहे, आणि तो मुद्दा ठरावामध्ये घेऊन ते वर पाठवतात. म्हणजे त्यांना तो पाठवावाच लागतो. त्यानंतर ऑनलाईन पर्याय काय आहे, तर सर्वप्रथम तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे आपले सरकार ग्रीव्हन्स पोर्टलवर तुम्ही जाऊन तक्रार करू शकता. त्यानंतर दुसरा पर्याय तो म्हणजे CM हेल्पलाईन 181 यावरती डायरेक्ट कॉल करून तुम्ही तुमची तक्रार देऊ शकता. त्यानंतर तिसरा पर्याय आहे काही जिल्ह्यात ZPची स्वतंत्र तक्रार निवारण वेबसाईट असते. तुमच्या ZPच्या वेबसाईटवर जायचं आहे, तुमचा जो जिल्हा असेल त्याच्यावरती जर तिथं स्वतंत्र तक्रार निवारणची वेबसाईट म्हणजे पोर्टल असेल किंवा वेबसाईट असेल तर त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमची तक्रार देऊ शकता. हे सर्व जिल्हा परिषदमध्ये नसते, तुमच्या जिल्हा परिषद आहे किंवा नाही त्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्हा परिषदच्या वेबसाईटवर जावे लागेल. त्यानंतर जर तक्रार सुटली नाही तर काय करा, समजा जर तुमची तक्रार देऊन पण तक्रार सुटली नाही तर काय करा, तर तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार पुढे नेता येते. तसेच लोकशाही किंवा RTI म्हणजे माहितीचा अधिकार वापरून संबंधित कामासाठी निधी आला का आणि तो खर्च झाला का हे सुद्धा विचारता येते. जर तुम्हाला याबद्दल माहिती नाही मिळाली तर तुम्ही RTIच्या माध्यमातून संबंधित कामासाठी निधी आला किंवा नाही आणि तो आला तर खर्च झाला किंवा नाही याची विचारणा ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांना करू शकता. तो तुम्ही RTIद्वारे ती माहिती मागू शकता. त्यानंतर वारंवार तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्यास लोकायुक्त किंवा महाधिवक्ता यांच्याकडेही तक्रार दाखल करता येते. तुम्ही या सर्व ठिकाणी तक्रार करून सुद्धा तुमच्या तक्रारीकडे जर दुर्लक्ष केलं जात असेल म्हणजे तुमच्या तक्रारीला गांभीर्याने घेतल्या जात नसेल तर तुम्ही जे काही लोकायुक्त असतात किंवा महाधिवक्ता असतात यांच्याकडे सुद्धा तक्रार दाखल करता येते. त्यानंतर तर तुमच्या तक्रारीचे निवारण होणे 100% आहेच. आता एकदा बघूया की ऑनलाईन तक्रारीची संपूर्ण माहिती तुम्हाला आता सांगतो. यामध्ये आपले सरकार पोर्टल कसे वापरायचे, त्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे तक्रार करताय त्यासाठी बघूया. वेबसाईटवर जा, जे काही आपले सरकार .mahaonline.gov.in या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्ही सर्वात पहिला ऑप्शन आहे तुमच्याकडे नवीन युजर. तुम्ही जर त्या वेबसाईटवर पहिली वेळा गेले असेल तर तुम्ही नवीन नोंदणी रजिस्ट्रेशन करावं क्लिक करा. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर व आधार कार्ड वापरून लॉग इन करता येते. तुमचा मोबाईल नंबर टाका आणि आधार कार्ड टाका तुम्ही आणि लॉग इन करून घ्या. लॉग इन झाल्यानंतर ग्रीव्हन्स तक्रार निवारण विभाग निवडा. त्याच्यामध्ये जो काही तक्रार निवारण विभाग दिलेला आहे तो निवडा. त्यानंतर नवीन तक्रार न्यू कंप्लेंटवर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर तक्रारीचा पर्याय निवडा.
उदाहरणार्थ रस्ता दुरुस्ती किंवा ग्रामपंचायत रस्ता. तुमचा तक्रार काय आहे तो पर्याय त्यामध्ये दिलेला आहे. त्यापैकी तुमच्या तक्रारीशी रिलेटेड जो पर्याय असेल तो तिथे तुम्हाला निवडायचा आहे. ते निवडल्यानंतर तुमची माहिती भरा. जसे गावाचे नाव, तालुका, जिल्हा. तक्रार निवडली, तुमच्या गावाचे नाव, तालुका, जिल्हा भरला. त्यानंतर तक्रारीचे तपशील लिहा. म्हणजे तुमचं तक्रार कशाबद्दल आहे ते तुम्हाला तिथे लिहायचं आहे आणि शक्य असल्यास फोटो किंवा डॉक्युमेंट अपलोड करा. म्हणजे तुमची तक्रार ज्याच्याबद्दल आहे, तुमचे रस्ते कसे खराब झालेले आहे त्याची फोटो जर तुम्ही त्यासोबत जोडले तर त्याचा वेगळा इफेक्ट पडतो. त्यासाठी तुम्हाला ते फोटो किंवा डॉक्युमेंट्स त्यासोबत जोडणे गरजेचे आहे. त्यानंतर सबमिट केल्यानंतर तुम्हाला तक्रारीचा क्रमांक मिळते. म्हणजे तुम्ही ते तक्रार ऑनलाईन सबमिट केली त्यानंतर तुमचा एक कंप्लेंट आय डी मिळेल. या आय डीचा वापर करून तुम्ही नंतर तक्रारीचा स्टेटस चेक करू शकता. म्हणजे तुम्ही तो आय डीचा जो काही तक्रारीचा आय डी तुम्हाला मिळेल, कंप्लेंट आय डी, तो तुम्ही चेक करू शकता की तुमची तक्रार रिसॉल्व्ह झाली आहे किंवा नाही, ती कुठपर्यंत गेलेली आहे किंवा त्याच्यावर काय ॲक्शन घेण्यात आलेली आहे त्याचं स्टेटस तुम्ही वेळेवरती चेक करू शकता. त्यानंतर तुमच्याकडे दुसरा पर्याय तो म्हणजे CM हेल्पलाईन नंबर. जो काही 181 हा CM हेल्पलाईन नंबर आहे. तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे यावरती सुद्धा तुम्ही कॉल केल्यानंतर तुम्हाला तुमची तक्रार नोंदवता येते. सर्वप्रथम तुम्हाला फोन करून थेट तक्रार याच्यामध्ये नोंदवता येते. तक्रार नोंदवल्यानंतर तुम्हाला SMS द्वारे कंप्लेंट आय डी मिळतो. म्हणजे तुम्ही जो काही तक्रार केली आहे त्याचा आय डी मिळतो. त्यानंतर फॉलोअपसाठी हा आय डी तुम्हाला वापरता येतो. नंतर तुम्ही नेक्स्ट कॉल कराल. जर तुमची तक्रारांचे निवारण झालं नाही तर नेक्स्ट कॉल केल्यानंतर तुम्हाला हा आय डी सांगावा लागेल. त्यानंतर तुमचा फॉलोअपसाठी तो आय डी, तुमची तक्रार ऑलरेडी रजिस्टर आहे असा त्याचा अर्थ घेतला जाईल. त्यानंतर तिसरा आहे महासरकारची GOV किंवा जिल्हा परिषद पोर्टल्स. अनेक जिल्ह्यांच्या ZP स्वतंत्र ग्रीव्हियन्स रेड्रेसल सिस्टम असतो. म्हणजे स्वतःची तक्रार निवारण्यासाठी एक वेबसाईट, स्वतंत्र वेबसाईट असते. त्या वेबसाईटवरती तुम्ही तक्रार करू शकता. उदाहरणार्थ जे काही पुणे ZP आहे, नागपूर ZP, या वेबसाईटवर ऑनलाईन तक्रार विभाग आहे. तशाच प्रकारे तुमच्या जिल्ह्यात आहे किंवा नाही ते तपासा आणि त्यावरती सुद्धा तुम्ही तक्रार करू शकता. त्यानंतर तुमच्याकडे चौथा पर्याय तो म्हणजे RTI. जे काही माहितीचा अधिकार आहे तो तुम्ही ऑनलाईन सुद्धा फाईल करू शकता. त्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला एक वेबसाईट दिलेली आहे rtionline.maharashtra.gov.in. या वेबसाईटवर जायचे आहे. तिथे गेल्यानंतर जर रस्त्याचे काम झाले नाही, निधी आला की नाही याची माहिती हवी असेल तर ऑनलाईन RTI दाखल करता येतो. तुम्ही त्याच्यामधून ऑप्शन निवडा. जे काही तुमची तक्रार असेल ते तुम्ही त्यामध्ये नमूद करा आणि त्यानंतर तुम्ही RTIद्वारे ती माहिती तुम्हाला प्राप्त होऊन जाईल. यामुळे संबंधित विभागाला उत्तर द्यावेच लागते. जे काही कामाची तक्रार आहे तुमची रस्त्याची ते तिथे नोंद करा आणि ज्या योजनेअंतर्गत ते काम झाले असेल त्या संबंधित विभागाला त्याची माहिती तुम्हाला देणे बंधनकारक असते RTI दाखल केल्यानंतर. त्यानंतर बघूया तक्रार करताना काय लिहाय. तुम्ही तक्रार करायची आहे त्यासाठी सर्वप्रथम रस्त्याचे नाव, जो काही तुमचा रस्ता खराब झालेला आहे, त्यानंतर गाव, त्यानंतर वार्ड क्रमांक, कोणत्या गावातील रस्ता आहे, कोणत्या वार्डातील रस्ता आहे, ह्या सर्व माहिती तुम्हाला सर्वप्रथम लिहिणे गरजेचे आहे. त्यानंतर समस्या, त्या रस्त्यावर कोणती समस्या आहे, उदाहरणार्थ खड्डे आहे की चिखल आहे की पावसात वाहतूक बंद होते किंवा अपघाताचा धोका आहे, याबद्दल सुद्धा तुम्ही तिथे माहिती नोंदवू शकता. समजा तुमच्या गावातून जे काही स्टेट हायवे गेला असेल, जर अपघाताचे प्रमाण वाढलेले असेल, गाड्या वेगाने जात असेल, अपघात होत असेल आणि खड्डे पडलेले असेल किंवा रस्ता चांगला असून सुद्धा अपघात होत असेल, त्यासाठी तुम्हाला स्पीड ब्रेकर म्हणजे गतिरोधक हवे असेल, त्यासाठी सुद्धा तुम्ही सेम याच पद्धतीने तक्रार करू शकता की आमच्या गावात अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे, त्यामुळे आम्हाला गतिरोधक आमच्या गावामध्ये लावण्यात यावे आणि वाहनाची स्पीड कमी होईल याची दक्षता घेण्यात यावी. यासाठी सर्व तुम्ही ग्रामपंचायत संघ संपर्क साधा. त्यांनी जर तुमचं म्हणणं ऐकून घेतलं त्या तुम्ही वरती सेम पद्धत मी अगोदर सांगितल्याप्रमाणे तसे करू शकता. त्यानंतर तातडीची गरज, जे काही शाळा रुग्णालयाचा मार्ग असतो, समजा तुमचे शाळा रुग्णालयात जाण्यासाठी जो रस्ता तोच बरोबर नसेल, खड्डे असेल, चिखल होत असेल, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही ते तिथे नमूद करणे गरजेचे आहे की अशी अडचण या माध्यमातून येत आहे. त्यानंतर फोटो किंवा व्हिडिओ जोडल्यास तक्रारीला जास्त वजन मिळेल. तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्ही जे काही तक्रार करता त्यासोबत तुम्हाला जे काही फोटो आहे आणि व्हिडिओ आहे त्याचे त्यासोबत जोडणे गरजेचे आहे, कारण त्याचा एक वेगळा इफेक्ट पडतो. त्यांना लक्षात येते की खरंच या भागामध्ये अशा समस्या आहे, त्यासाठी तुम्हाला फोटो किंवा व्हिडिओ तुम्ही तक्रार करताना जोडणे बंधनकारक. थोडक्यात बघूया की सर्वात आधी ग्रामपंचायतीकडे तुम्हाला अर्ज करायचा आहे आधी सांगितल्याप्रमाणे, त्यानंतर पुढे पंचायत समितीकडे करायचा आहे, त्यानंतर जिल्हा परिषद आणि त्यानंतर ऑनलाईन पोर्टलवर किंवा हेल्पलाईन जे सांगितलेले आहे त्यावर तुम्ही अशा स्तरनुसार स्टेप बाय स्टेप तक्रार करू शकता. तुमची जर तक्रारीचे निवारण न झालं तर तुम्ही या समोर स्टेपचा वापर करायचा आहे. म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ऑनलाईन पोर्टल किंवा लोकप्रतिनिधी या सर्वांपर्यंत तुम्ही तुमची तक्रार देऊ शकता.
तर मित्रांनो, ही होती अतिशय महत्त्वपूर्ण माहिती. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. तसेच तुम्हाला ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण माहितीचे अपडेट तुम्हाला वेळेवरती मिळत राहतील. तसेच इतरांना ही माहिती शेअर करायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून त्यांनासुद्धा याबद्दल सविस्तर माहिती समजेल. चला तर मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.